नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यासाठी एक शुद्धीपत्रक GR घेण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा GR 27 मार्च 2024 रोजी शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सन 2020 ते सन 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक 21/2/2024च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम 106,64,94,000 एवढी शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यासाठी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी तसेच पात्र व्यक्ती आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना दुष्काळीमुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच मित्रांनो, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, या नुकसान भरपाई करता शासनाच्या माध्यमातून GR घेण्यात आलेला आहे आणि लागलीच काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर या नुकसान भरपाईचे पैसे वर्ग करण्यात येतील. तर मित्रांनो, आपल्या बाबा IT चॅनलच्या माध्यमातून असेच नवनवीन अपडेट, नवीन योजनांची माहिती आपण देत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.